किलोमीटरचा प्रवास, संग्रामपूर तालुक्यात ठिकठिकाणी करण्यात आला सत्कार। संग्रामपूर तालुक्यातील सावळा येथील सामान्य कुटुंबातील एका तरुण मुलानं जिद्दीच्या जोरावर सायकलनं 5,000पेक्षा जास्त किलोमीटर प्रवास करत तब्बल 7 वगीने सायकलनं प्रवास करत आज दुपारी घरी आला। संग्रामपूर तालुक्यात येताच दत्ताचा सत्कार करण्यात आला। सावळा येथील दत्ता पूजाची पोरकर या तरुणानं असामान्य कामगिरी बजावत संपूर्ण भारत यात्रेअंतर्गत चक्क सायकलनं प्रवास करत शिक्षणाचे थेट शेवटचे टोक गाठले। दत्तानं 7 महिन्यापूर्वी प्रवासाला सुरुवात केली। मजल करत तो 1 पर्यंत पोहोचला। प्रवासादरम्यान दत्ताला काही ठिकाणी अडचणींना सामोरं देखील जावं लागलं, पण त्यानं माघार घेतली नाही। जेथे जागा मिळेल तिथे तो रात्रीचा मुक्काम करायचा। दुसऱ्या दिवशी प्रवासाला लागायचा। प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यानं फक्त निसर्गच नाही तर माणसंही अनुभवली। जिद्द, स्वप्न आणि इच्छाशक्तीच्या जोरावर दत्ताला या प्रवासानं मोठा आनंद दिला। या प्रवासानं त्याला केवळ स्वतःच्या गावातच नाही तर अनेकांच्या हृदयात स्थान मिळवून दिलं। त्याची ही गोष्ट आज अनेकांना प्रेरणादायी वाटू लागली। आज 26 फेब्रुवारी रोजी संग्रामपूर तालुक्यात तो परतला असून दत्ताचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। दत्ता भाऊंचा विजय! दत्ता भाऊंचा विजय! नमस्कार, आपलं स्वागत आहे अकोला बुलढाणा लाईव्ह मध्ये। मी आज संग्रामपूर तालुक्यातील खिरोळे या गावामध्ये उभा आहे। तर हर माझे सगळ्यांना। तर मी दत्ताजी पुंजाजी पुरकर, मी राहणार तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा, राहणार सावळा। एक छोट्याशा गावामधून माझे एक स्वप्न होतं की ते मी ऑल इंडिया हे सायकल राईड करावी म्हणून, कारण की मला सायकलिंग पण आवडते, ट्रॅव्हलिंग पण आवडते। जे की माझी फर्स्ट राईड झाली जी नेपाळची, मी माझ्या संग्रामपूर तालुक्यातून जी नेपाळची पहिली राईड मारली होती ते राईड मी पूर्ण करून मी लखनौला आलो, जिथे माझे मित्र राहतात विकास मेहरा म्हणून। ते माझे मित्र, त्यांच्याकडे आलो आणि मी ठरवलं की भारताची संपूर्ण भारतीय राईड मारू म्हणून आता। तर तिथून मी आपलं लखनौ, अयोध्या, वाराणसी, जगन्नाथपुरी, बालाजी टेम्पल, चेन्नई, रामेश्वरम, कन्याकुमारी, कोची, गोवा, गणपतीपुळे, रायगड, पुणे, शिर्डी, शिंगणापूर आणि संभाजीनगर आणि आपलं बुलढाणा अशी माझी टोटल राईड झाली। आणि माझी ही राईड पुरी 10,240 किलोमीटरची ही राईड झाली। गेले 6 महिने झाले मी संपूर्ण भारत यात्रा करतोय। तब्बल 6 महिन्यानंतर संग्रामपूर तालुक्यातील युवक आज रोजी त्यांच्या घराकडे परतत असताना संग्रामपूर तालुक्यातील खिरोळा गावच्या पुलावर त्यांची आपली भेट झालेली आहे। त्यांच्या स्वागतासाठी इथली तरुण मित्रमंडळी जमलेली आहे, कारण एवढा सायकलनं प्रवास करणे अशक्य आहे। अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणारा तुमच्या आमच्या सर्वांच्या मध्ये एक तरुण उभा आहे, तो म्हणजे दत्ता। या दत्तानं खरोखर करून दाखवलं। आणि दत्ताचं असं म्हणणं आहे, मनात जर जिद्द बाळगली अशक्य गोष्टीही शक्य होतात, असा दत्तांनी इथल्या तरुण मित्रमंडळीला या माध्यमातून, अकोला बुलढाणा लाईव्ह चॅनल माध्यमातून हा संदेश दिलेला आहे। आणि एक माझं एक म्हणणं की परिस्थिती कधी आपल्या स्वप्नांना पाबंदी लावू शकत नाही, कारण की फक्त आपल्या म्हणजे जिद्द पाहिजे स्वतः स्वप्न पूर्ण करायला। कारण मी एक साधारण म्हणजे खूप सामान्य कुटुंबातला मुलगा आहे। असं काही नाही की माझ्या घरी काही शेती आहे की काही हातमजुरीवर जगणारा माणूस आहे। पहिली गोष्ट तर स्वतः मी माझं स्वप्न पूर्ण केले स्वतः आहे। आणि इथं शुभम भाऊ पण असतील, त्यांच्या मशीनवर मी जीसीबीवर काम करून माझे हे जे राईडचा जेवढे जमा केले पैसे आणि राईड केली पूर्णपणे। आपला बिडो दत्ता बिडो दत्ता भाऊंचा विजय!